नमस्कार, आज शिकणार आहोत 3 ते 3 डॉटची सुंदर अशी रांगोळी। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। खूपच सोपी रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। हे बघा, असं चौकोन आखून घ्यायचं आहे आपल्याला आणि मधून ही रेषा मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मधून असे छोटे छोटे पानाचे आकार आपल्याला काढून घ्यायचे। हे बघा किती सोपी रांगोळी आहे, खूपच इजी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पानं काढून घ्यायचे। यूजफुल व्हिडिओ आहे, नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। छोटीशी आणि सुंदर, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। मध्ये आपण लाल कलर भरून घेणार आहे पानांमध्ये, बघू शकता। अशा पद्धतीने खूपच सुंदर आपण रांगोळी काढणार आहेत, एकदम छोटीशी आणि नाजूकशी। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। हे बघा, बेसिक पद्धतीने मी सांगते, ज्याला येत नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। मध्ये आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। नंतर हे बघा, रेषांच्या वरती मुठीने मी डॉट टाकून घेणार आहे अशा पद्धतीने। बघा, आपल्याला एका बोटाने हळूच व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे आणि सुंदर असं फ्लावर काढायचं आहे। बघा, एका बोटाने सुंदर असं फ्लावर तयार होतं बघा, बघू शकता तुम्ही। मध्ये आपल्याला मुठीने कलर टाकून घ्यायचं आहे, नंतर हळूच व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्येही आपण दुसरा कलर टाकणार आहोत। खूपच सुंदर रांगोळी आहे, बघू शकता। अजून आपल्याला बोटाने गोल करायचं आहे, नंतर विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे। हे बघा, एका बोटाने सुंदर असं आपण फूल अजून तयार करणार आहोत। माझे भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहे जेल रंगोलीवर। एका बोटाने फूल कसं तयार करायचं, डॉट कसे, मुठीने डॉट कसे पाडायचे, सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट पाडायचं। आणि डबल रेषा रांगोळी कशी पाडायची, चुट्टीने रांगोळी कशी धरायची व सोडायची, डबल रेषा रांगोळी कशी पाडायची। खूपच सोपे व्हिडिओ आहे माझे शिकण्यासाठी। नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेल रंगोली चॅनलला। हे बघा, अशा पद्धतीने आपण अशा पाकळ्या काढून घेणार आहेत 2-2 रेषेमध्ये आणि हिरवा कलर आपण टाकून घेणार आहेत। इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे जेल रंगोली, नक्की जा माझ्या चॅनलवर। हे बघा, शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आणणार आहे, म्हणून माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ। हे बघा, ही वेगळी डिझाईन काढून घेणार आहेत आपण अशा पद्धतीने। खूपच सोपी, तुम्हाला ही नक्की येईल, नक्की ट्राय करा। सुंदर अशी रांगोळी काढणार आहेत। हे बघा, असं कलर भरून घ्यायचा आहे आपल्याला, ऑरेंज कलर किंवा तुमचा आवडता कलरही भरू शकता। हे बघा किती सुंदर, इकडंही सेम आपण त्याच पद्धतीने डिझाईन काढून घेणार आहेत। मी बेसिक पद्धतीने शिकवायला भरपूर व्हिडिओ आणते, नक्की बघत जा माझं चॅनलवर जात जा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन शिकवण्याचे मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे। आणि पहिली गोष्ट तर पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। कारण मी खूपच सुंदर असे सोप्यात सोपे, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी व्हिडिओ आणते मी। खूपच शुभ रांगोळी आहे, तुम्ही नक्की काढा एकदा। कारण आपल्याला सणावाराला किंवा दिवाळीला किंवा तुळशीसमोर काढू शकतो आपण
शुभ रांगोळी आहे किंवा आपल्या घरी पूजा असेल तेव्हा ही कलरफुल रांगोळी तुम्ही नक्कीच ट्राय करा। एका बोटाने बघा किती सुंदर असं आपण फूल काढणार आहोत। अशा पद्धतीने मध्ये बघा मुठीने डॉट टाकून घेतला आहे। सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट कसा पाडायचा, तोही व्हिडिओ आहे माझा, नक्की माझा व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ आहे। कलर कसे भरायचे तोही व्हिडिओ आहे। कलर कॉम्बिनेशन किंवा विरुद्ध कलर सगळे व्हिडिओ आहे माझे JL रंगोलीवर। इंस्टाग्रामवर भी माझी ID आहे JL रंगोली, नक्की जा। हे बघा अशा पद्धतीने सेम आपण तसंच करून घेणार आहे फ्लावरला। मध्ये बघा मुठीने मी ब्लू कलरचा डॉट टाकून घेणार आहे। थोडं बोटाने हळूच व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे, आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दुसरं कलर टाकण्यासाठी। हे बघा मुठीने मी पिवळा कलर टाकून घेते। खूपच इझिली मी शिकवते, नक्कीच तुम्हीही ट्राय करा, नक्की येईल। सोप्यात सोपी पद्धत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत। ज्याने माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद।